मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द क्रिकेट गुरु. आणि मी घेऊन आलो तुमच्यासाठी काही खास आणि स्पेशल नवीन अपडेट्स. आणि पहिली अपडेट जी आलेली आहे 3:55 CSKचा मोस्ट सक्सेसफुल आणि तसाच IPLचा मोस्ट सक्सेसफुल कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं आपल्या कारकिर्दीच्या कप्तानसीमध्ये ज्याला आपण म्हणू एक स्टॉप घेतलेला आहे. म्हणजेच आपलं कर्णधारपद हे स्टेप डाऊन करत नवीन कर्णधारपद हे ऋतुराज गायकवाड आता आपल्याला बघायला भेटणार आहेत. तसंच आपण खास जे की 24 मार्च आय थिंक 24 मार्च जस्ट एक माहीने ट्विट केलं होतं की एक्साइटमेंट फॉर द न्यू रोल. इथूनच आपल्याला बऱ्याच जणांना कदाचित समजलं पण नसेल ते काय होतं, बट नक्कीच आता ते आपल्याला खात्रीपूर्वक कळालं आहे की धोनीने कप्तानसीवरून स्टेप डाऊन घेतले आणि फ्युचरचा विचार करत यंग टॅलेंटेड ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर आता पूर्णपणे एक म्हणू शकतो आपण त्याला की एक पूर्ण रोल देऊन टाकलेला आहे. आणि तसं बघितलं तर फ्युचरचा विचार करत लास्ट इयरला तसं सर रवींद्र जडेजा याला सुद्धा कर्णधारपदी दिली होती, बट बघता क्षणी तो फार काहीसा प्रभाव पाडू नाही शकला रवींद्र जडेजा. सो पुन्हा बॅक पवेलिंग कॅप्टन्सी धोनीनेच सांभाळली. म्हणून आता फ्युचरचा विचार करत कदाचित धोनीचं हे लास्ट IPL सुद्धा असू शकतंय. कारण की तुम्ही बघू शकताय धोनीने लास्ट इयरला सुद्धा सांगितलं होतं की मी एक फॅनसाठी खेळणार आहे, नेक्स्ट इयर हे फॅन्सला एक गिफ्ट म्हणून मी देणार आहेत. तर तुम्ही समजू शकताय, मे बी आपण बघू शकताय की या सीझनमध्ये धोनी कदाचित ॲज अ इम्पॅक्ट प्लेअरसुद्धा खेळू शकतोय. सो आपण बघू शकतो की जसं की डेव्हिड कॉन्वे हा एक सुद्धा विकेट ऑप्शन होता CSKला, बट आता डेव्हिड कॉन्वे खेळणार नाही तर धोनीच हा एकमेव ऑप्शन आहे. त्यामुळे कदाचित इम्पॅक्ट प्लेअर हा CSKसाठी काही फारसा धोनी म्हणून तरी उपयोग होणार नाही असं मला वाटतंय. आणि आता आपण डिस्कस करूया एक एक पॉईंट सरळ जेणेकरून आता फ्युचर प्लॅनिंग काय आहे किंवा आपल्याला या IPLमध्ये काय चेंजेस बघायला भेटू शकत आहेत. तर मी सांगू इच्छितो तुम्हाला मोस्ट सक्सेसफुल 2 कॅप्टन म्हणजेच एक महेंद्रसिंग धोनी आणि दुसरा म्हणजे रोहित शर्मा. हे दोन्ही मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन या IPLमध्ये आपल्याला कर्णधारपदी भूषवताना दिसणार नाही आहेत. आणि सगळ्यात मोस्ट सक्सेसफुल फ्रँचायझी या 2 त्यांचे कॅप्टन आता यांनी हे एक फक्त प्लेअर म्हणून खेळणार. तर आपल्याला फर्स्ट मुद्दा असा मांडायचा की धोनी ही सगळे मॅचेस खेळेल का या IPLचे. फर्स्ट मुद्दा माझा हा आहे की धोनी सगळ्या मॅचेस खेळू शकेल. कारण आपण बघू शकता आता की तो जसं म्हटलं आहे मी फॅनसाठी ट्राय करेल लास्ट इयरला, आणि यावर्षीसुद्धा त्याने जसं की 24 मार्चला कमेंट केली होती एक्साइटमेंट फॉर द न्यू रोल. म्हणजे धोनीने हे आधीच ठरवलेलं होतं, बट बऱ्याच जणांना ते कळालं नाही त्यावेळेस. कारण धोनी हा डिसिजन घेतो त्याला स्वतःलाच माहीत असतं, बाकी कोणीच सांगू शकत नाही, आपल्याला माहीत आहे. हे मेन प्रश्न म्हणजे धोनी हा सगळ्या मॅचेस खेळेल का, आणि खेळला तर कोणता रोल असेल त्याचा. जेच की आपण लास्ट इयरला बघितलं धोनी लास्टचे काही 2 ओव्हर 3 ओव्हर 5-6 बॉल असं त्यावेळेस यायचा. यावर्षीसुद्धा तोच रोल तो निभावेल का याचंसुद्धा आपण बघायला एक्साइटमेंट राहणार. दुसरं म्हणजे की डेव्हिड कॉन्वेच्या अनुस्थपित डेव्हिड कॉन्वे हा हाफ सीझन ऑफ IPL हा अवेलेबल नसणार. तर धोनी हाच एकमेव विकेटकीपर ऑप्शन अवेलेबल आहेत का, आणि असला तर धोनी हा ऑल मॅचेस खेळेल का, हे सुद्धा आपल्याला बघायला नक्कीच आतुरता राहणार याची. आणि आपण बघू शकताय विन पर्सेंटेज. धोनी हा मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन का म्हणतात की धोनीने आतापर्यंत 133 IPLच्या मॅचेस विन झालेला आहे. त्या पाठोपाठ रोहित शर्मा हा सेकंड नंबरवर येतो, जो की 87 मॅचेस हा जिंकून सेकंड नंबरवर आहे. त्यानंतर गौतम गंभीर 71 आणि विराट कोहली 66.
म्हणजे बघू शकता आपण हा डिफरन्स किती, 87 रोहित शर्मा आणि 133 MS धोनी. आणि त्यासोबतच 2 चॅम्पियन्स लीगसुद्धा हा महेंद्रसिंग धोनी चेन्नई संघाने या जिंकलेला आहेत. आता आपण बघू नेक्स्ट इयरला. सेकंड महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेक्स्ट इयरला हे बिग ऑक्शन होणार आहे IPLचं. तर आपण बघू शकताय की ऋतुराज गायकवाड मे बी या वर्षीसाठीच कर्णधारपद भूषवणार की नेक्स्ट इयर त्यानंतर फ्युचर हा कप्तान असणार. कारण की नेक्स्ट इयर ही मेगा ऑक्शन असणार आणि त्यामध्ये CSK ट्राय करेल. कारण की बघू शकताय बऱ्याच न्यूज आपण ऐकलाय की हा रोहित शर्मा किंवा ऋषभ पंत यंग टॅलेंटेड आपण मे बी बघू शकतोय की ऋषभ पंत हा CSK मध्ये सुद्धा खेळू शकतो जर त्यांनी हे केलं. दिल्ली संघाने जर त्यांना म्हणजे जे आता नवीन रूल वगैरे येईल त्यात जर रिटेन वगैरे प्लेअर करायचं काही नसलं, समजा रिटेन वगैरे प्लेअर झाले नाही तर मे बी आणि ऋषभ पंतला वाटलं नाही आपल्याला आता संघ चेंज करायचा तर होऊ शकते हा ऋषभ पंत हा CSK संघाकडून खेळू शकतोय. बट डिपेंड येते पण बोली लागेल त्या बोली पाठवून हा CSK किती त्यात पाय सक्सेस भेटतं त्याला हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला तरी वाटत नाही की दुसरा म्हणजे ऋषभ पंतचे चान्स आहे काही कॅप्टन्सी नेक्स्ट इयर फ्युचर प्लॅनिंगसाठी म्हणतोय. म्हणून सध्या तरी आपण ऋतुराज गायकवाड हेच काही वर्ष तरी कर्णधारपद हे भूषवू शकेल मला तरी असं वाटतंय. आणि आता आपण बघू शकतोय नेक्स्ट मुद्दा म्हणजे की इंजर्ड प्लेअर. आपण येऊया आता इंजर्ड प्लेअर. डेव्हन कॉन्वे, महेश पाथिराना आणि त्यासोबतच हा शुभम डुबे. आपण नाही सांगू शकत त्यांची इंजरी किती खोलवर पोहोचली आहे आता ते लगेच आपल्याला कळेलच. बट महत्त्वाची आणि मेन आजची न्यूज तीच होती की धोनीने कर्णधार पदावरून माघारी घेतलेली आहेत आणि जी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती 2007 विनिंग कॅप्टनपासून ती स्टॉप केलेली विनिंग IPL ट्रॉफी ऑफ लास्ट इयर म्हणजे 5th टायटल हे जिंकून रोहित शर्माच्या बरोबरीला केलं आहे. आपण नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा येऊ त्या सध्यासाठी एवढंच. आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे नसेल केलं कारण की आपण प्रोव्हाइड करतो सगळी मराठी न्यूज जी पण नवीन अपडेट्स येतात त्या आपण सर्वांना शेअर करतो. सो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल. थँक्यू. धन्यवाद.